हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर आता इथे ही जी उमा आहे ती मंदिरामध्ये आलेली असते आणि तिची आई देखील तिथे आलेली असते. तर त्यावेळी उमा जी आहे ती रडू लागते आणि तिची आई जी आहे ती उमाला म्हणते की उमा, रडू नको बाळा, का रडतेस? हे बघ, शिवनाथ किती चांगला माणूस आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी उमा आहे ती बोलते की आई, सतत हे असं दुःख किती दिवस सहन करायचं ग? का सारखं असं सुरू राहणार आहे? तर त्यावेळी आता इथे उमाची आई जी आहे ती म्हणते की उमा, हे बघ, लग्न आणि संसार म्हणजे असे थोडेफार भांडणं वाद होतच राहतात आणि हे सगळं ना नॉर्मल असतं बघ. त्यामुळे हे बघ, तू काळजी करू नको. शिवनाथ किती चांगला माणूस आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि तो तुझ्या आनंदासाठी काहीही करू शकतो. आता तूच बघ ना, तुझ्या आनंदासाठी शिवनाथने आत्तापर्यंत काय काय नाही केलं. एवढं छान घर बांधलं आणि तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार असतो. तर आता इथे आई जी आहे ती बोलते की हे बघ पोरी, कधी ना कधी एक दिवस येईल ज्या दिवशी तुम्ही सगळेजण खूप सुखी असाल. तर आता इथे ही उमा जी आहे ती आईला हेच म्हणत असते की आई, कधी येईल ग तो दिवस? कधी जाईल ग हे सगळं दुःख निघून माझ्या आयुष्यातून? तर आई म्हणत असते की एक दिवस नक्की येईल. तर आता उमा जी आहे ती आईला विचारत असते की आई, हे वैर कधी संपणार नाही का ग? तर त्यावेळी आता आई बोलते की उमा, एक दिवस असा नक्की येईल, आपल्या सगळ्यांमधले वाद सगळे मिटतील आणि हे जे काही होत आहे ना ते फक्त पद्माच्या रागामुळे होत आहे. पण काय करणार ना, तिचा राग कधी जाईल ते सांगता येत नाही. तर त्यानंतर उमा जी आहे ती बोलते की बरोबर आहे आई तुझं, एक दिवस नक्की असा यावा ज्याने आपले वाद सगळे मिटतील. तर त्याचनंतर आता उमा जी आहे ती आईला बोलते की मी तुझ्यासाठी आणि पद्माताईसाठी एक धागा आणला आहे. तर लगेचच तिने तिच्या साडीतून तो धागा सोडला आणि आईच्या हाताला बांधून दिला. आई हा धागा पाहून खूप खुश होते आणि त्यावेळी आता उमा जी आहे ती बोलते की हा धागा पद्माताईसाठी आहे आई, तू तिला नक्की दे. तर आता आई बोलते की ठीक आहे, मी देते. तर आता आई आणि उमाचं बोलणं होतं आणि त्यावेळी आता त्या दोघींनाही कळतंय की आता वेळ खूप झाला आहे, आता निघायला हवं. त्यानंतर इकडे हा राघव आणि अन्विता दोघेही जण एकमेकांना समोर दिसलेले आहेत. तर त्यावेळी राघव जो आहे तो अन्विताला बोलतो की बरं झालं तू इथे आलीस, आता जा आणि नाक घालून माफी माग देवासमोर. तर आता अन्विता बोलते की का, मी का माफी मागू? तर आता राघव जो आहे तो बोलतो की जे काही झालं आहे ना ते फक्त तुझ्यामुळे झालं आहे आणि त्याचमुळे तू माफी मागितलीच पाहिजे. तर आता अन्विता जी आहे ती बोलते की नाही, मी असं काहीही करणार नाही, समजलं तुला? तर त्याचवेळी आता इथे ही जी अन्विता आहे ती आता त्या रोशनसोबत फोनवरती बोलत असते. हे राघवला माहीत आहे आणि राघव त्या अन्विताला म्हणत असतं की काय गं, तुला किती वेळा सांगितलं की तो मुलगा चांगला नाही आहे म्हणून, त्याच्यापासून दूर राहा. तुला माहिती आहे का, तो तुझ्याकडनं फक्त पैसे काढते करेल आणि तुझा वापर करेल. तर त्यावेळी अन्विता जी आहे ती बोलते की काय काय बोलतोस तू, हे खरं आहे का हे सगळं? तर आता राघव बोलतो की हो, मी कधीही खोटं बोलत नाही. तर त्यानंतर आता इथे हा जो राघव आहे तो बोलतो की सांग, त्याला कॉल करून सांग की आजपासून आपण भेटायचं नाही आणि बोलायचं देखील नाही. तर आता इथे अन्विता तिचा फोन पाहत असते आणि बोलते की ते काय आहे ना, माझा फोन गाडीमध्येच राहिला आहे, एक काम कर, तुझा फोन दे. तर त्यावेळी लगेचच राघवने त्याचा फोन तिला दिलेला आहे आणि त्यावेळी अन्विता जी आहे ती त्या रोशनला कॉल करते आणि इकडे राघव पाहत आहे की ती काय बोलते आहे ते. तर त्यावेळी आता इथे ही जी अन्विता आहे ती रोशनला बोलू लागते की रोशन, तू कुठे आहेस? मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तर राघव वाट पाहत असतो की कधी एकदा ही सांगून टाकेल की मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाही वगैरे. पण आता ही अन्विता काही वेगळंच बोलली होती. अन्विता म्हणते की रोशन, तू कुठे आहे आणि मला तुला भेटायचं आहे आणि आपण आज तिकीट बुक केले आहेत ना पिक्चरसाठी? बरं बरं, उद्या चालेल. तुला आज वेळ नाही आहे का? ठीक आहे, उद्या आपण जाऊ, असं आता इथे ती राघवसमोर म्हणते. तर त्यावेळी राघवला या अन्विताचा प्रचंड राग आलेला असतो. अन्विता मुद्दाम इथे राघवसमोर रोशनला आता आय लव्ह यू देखील बोलते आणि इकडे हा राघव चिडचिड करतो. राघव बोलतो की तुला माझा फोन घ्यायची काय गरज होती? तुला नीट सांगितलेलं समजत नाही आहे का? चल, मला काय करायचं आहे, आता इथून पुढे म्हणू नकोस की मला त्या मुलाबद्दल सांगितलं नाही म्हणून. तर त्यावेळी आता या दोघांमध्ये इथेच वाद सुरू होतात.
इकडे आता अन्विता आणि राघव ज्यावेळी भांडण करत असतात त्यावेळी तिची आजी जी आहे ती पाठीमागून पाहत असते आणि ती मनातच म्हणते की आता या घराला एकत्र आणण्याचं काम ही दोघंच जण करतील, आता फक्त या दोघांवरतीच आशा आहे असं उमाची आई इथे म्हणत असते. या दोघांमुळेच माझ्या उमाच्या आयुष्यातला खडतर प्रवास जो आहे ना तो संपू दे आणि तिच्या वाटेला फक्त सुख मिळू दे अशी या आईची इच्छा असते. तर त्याचनंतर आता इकडे राघव आणि अन्विता दोघेही जण एकमेकांशी भांडत असतात आणि कधी एकदा ह्यांच्या दोघांमधलं भांडण संपतं आणि छान गोड बोलतील याची आजी वाट पाहत असते. तर त्याचनंतर इकडे आता हा शिवनाथ जो आहे तो एकटा बसलेला असतो आणि त्यावेळी इथे त्याला पद्माचं बोलणं आठवत असतं. ज्या दिवशी तुझ्या घरात सुना येतील त्या दिवशी तुला कळेल की तुझं घराचे वाशे कसे फाकतील असं देखील पद्मा म्हटली होती आणि सगळ्या गावांसमोर म्हटली होती. तर आता शिवनाथला तिचे शब्द कानात घुमत असतात. तर त्याचवेळी आता शिवनाथने बंटीला आवाज दिलेला आहे. तर बंटी येतो आणि शिवनाथला विचारतो की दाजी काही काम होतं का. तर त्यावेळी शिवनाथच्या डोळ्यातले अश्रू शिवनाथ पुसत असतो आणि त्यावेळी आता बंटी पाहतोय की शिवनाथच्या डोळ्यात अश्रू आहेत. तर बंटीला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि इकडे आता शिवनाथ बंटीला विचारू लागतात की मला सांग बंटी, तुला या सगळ्याबद्दल माहिती होतं का, श्रीधरच्या प्रेमाबद्दल. तर त्यावेळी बंटी बोलतो की नाही दाजी, मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की तुम्ही सारखे सतत सोबत असतात, मग ही गोष्ट तुला कशी कळाली नाही बंटी, तुला तुझ्या भाच्यांवर लक्ष ठेवता आलं नाही का, आणि हे सगळं जर माहिती असतं तर तू मला आधी सांगितलं का नाही. तर त्यावेळी आता बंटी बोलतो की नाही दाजी, मला याबद्दल काही माहितीच नव्हतं. तर त्यानंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो बोलतो की हे बघ बंटी, आत्तापर्यंत माझ्या उमाने खूप काही सहन केलं आहे. फक्त या लग्नामुळे मी तिच्यासोबत लग्न तर केलं, पण उमाचं जे काही घर होतं, एवढं सोन्यासारखं घर होतं तिचं, सोन्यासारखी माणसं होती, पण ती या लग्नामुळे दुरावली. मला असं वाटलं नव्हतं कधीही या लग्नामुळे एवढं सगळं होईल, पण ते सगळं काही इथे उमाने सहन केलं. तिने नेहमी सोन्याच्या चमच्यातून खाल्लेलं अन्न, पण आज माझ्या घरी आल्यानंतर तिला सगळं काही सहन करावं लागलं आणि तिने प्रेमासाठी तेही सहन केलं. आणि म्हणूनच आज मला वाटतं की माझ्या मुलांच्या आयुष्यात असा दिवस येऊ नये आणि म्हणूनच मी या प्रेमाच्या विरोधात आहे. कुणीही प्रेम करावं नाही असं मला वाटत होतं, पण आता हे सगळं काय होऊन बसलं. शिवनाथ बंटीला हे सगळं सांगत असतो आणि ज्यावेळी बंटीला हे सगळं सांगत असतो त्यावेळी शिवनाथ हे देखील म्हणत असतो की माझ्या उमाने माझ्यामुळे खूप अश्रू गिळले आहेत आणि मला आता पुन्हा तिला रडताना नाही पाहायचं, तिला त्रास होताना मला सहन होणार नाही आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की माझ्या मुलांनी कुणीही प्रेमात पडू नये. तर त्याचनंतर आता इकडे उमाची आई घरी आली आहे. उमाने जो धागा दिला होता पद्मासाठी तो तिला बांधत असते. तर त्याचवेळी तिथे अन्विताची आई येते आणि अन्विताची आई तिच्या सासूला म्हणते की काय बाई, फक्त लेकीसाठीच धागा, आमच्यासाठी काहीच नाही, म्हणजे सगळं लेकीसाठीच असतं बरं का. तर त्यावेळी आता ती हसून हसून हे सगळं बोलत असते आणि ज्यावेळी ही आजी म्हणजेच उमाची आई पद्माला धागा बांधत असते त्यावेळी पद्माला आठवतं की कशा पद्धतीने तिची बहीण उमा तिला धागा बांधायची आणि तिला म्हणायची की हा धागाच तुझं वाईट ह्याच्यापासून रक्षण करेल. तर त्यावेळी आता हे सगळं तिला आठवतं आणि कुठेतरी उमाचा चेहरा तिला तिच्या डोळ्यासमोर दिसतो आणि त्याचनंतर उमाने कसं लग्न केलं आणि तेही त्या शिवनाथ बरोबर, हेही तिला आठवतं. म्हणून तिचा राग अनावर होतो. लगेचच ही पद्मा उठते आणि बोलू लागते की हा धागा वगैरे मला काहीच नको आहे, माझा नाही आहे या सगळ्यावरती विश्वास, धर, तुला पाहिजे होता ना हा धागा, घेऊन टाक, असं म्हणत आता ती छायाकडे तो धागा फेकायला लागते काढून. आणि त्यावेळी छाया जी आहे ते म्हणत असते की पद्माताई, अहो माझ्या हे सगळं मनात नव्हतं, मी फक्त असंच म्हटले होते, मी फक्त मजाक केला होता. तर त्याचवेळी आता अन्विता आणि आजी सगळ्याजणी तिथेच असतात, पण अन्विताला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की आत्याला किती वाईट वाटलं या धाग्यावरूनच. तर त्यानंतर आता इकडे आजी जी आहे ती आता खूप नाराज होते
एवढ्या आवडीने उमाने पद्मासाठी तो धागा दिला होता, पण कुठेतरी पद्माला जाणीव झाली की हा धागा उमानेच दिलेला असावा आणि म्हणूनच पद्माने तो धागा घातलेला नाहीये असं आता इथे आजीला वाटू लागतं. आणि अन्विताचं जे काही चेहरा पडला होता ना, हे सगळं पाहून खरं तर तिला खूप वाईट वाटलं होतं. तिला पण वाटत असतं की आपलं हे जे काही घर आहे ना, ते एकत्र यावं, पण पद्मा आत्तूचा जो काही राग आहे ना, तो कधीच कमी होणार नाही हेही तिला दिसत असतं. तर त्याचनंतर आता इकडे माधव जो आहे तो म्हणत असतो की मलाही कधी कधी असं वाटतं की मधुराबद्दल मी सगळं काही आपणच सांगून टाकावं, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही असंही मला एकीकडे वाटतं. तर त्यावेळी आता हा जो श्रीधर आहे तो माधवला म्हणतो की हे बघ दादा, त्याचा काही उपयोग होणार नाही हे खरं आहे, कारण आपण हे समजूनच घ्यायचं नाही आहे. आपण माझ्याबद्दल कळालं आणि काय झालं बघितलंस ना तू, काय झालं ते त्याचे परिणाम. आणि हे सगळं ना फक्त या राघवमुळे झालं आहे. मी माझ्या पद्धतीने सांगितलं असतं, पण नाही, याने शहाणपणा केला. असं आता इथे श्रीधर सगळं काही राघववरती ढकलून मोकळा झाला आहे. तर आता राघव बोलतो की ए, मला बोलू नकोस हा. जर तू असंच बोलेन बोलेन म्हटलं असतं ना, तोपर्यंत त्या प्रियंकाचं तिकडे लग्नही झालं असतं, असं आता राघव म्हणतो. तेवढ्यातच आता या सगळ्यांचं बोलणं चाललेलं असताना इथे हा श्रीधर जो आहे तो बोलतो की आपणांना काही समजतच नाही आहे. असं म्हटल्यानंतर बंटी तिथे येतो. बंटी येताच बंटी बोलतो की काय पोरांनो, तुम्हाला एवढं समजतं का की तुम्ही बोलताय की तुमच्या आपणांना काही समजत नाही आहे. हे पहा, तुम्ही हे चुकीचं करत आहात. तुमचे आप्पा तुमच्यासाठी काय काय करतात आणि आत्ता इथून मागेही तुमच्यासाठी काय नाही केलं, आणि आत्ताही ते तुमच्या भल्याचाच विचार करत आहेत. समजलत का तुम्हाला? तुम्हाला माहीत आहे तुमच्या आपण या लग्नातून काय काय सहन केलं आहे आणि अजूनही ते सहन करत आहेत. आणि याच गोष्टीमुळे कुठेतरी आपण वाटतं की तुम्ही सगळ्यांनीच प्रेमविवाह करू नये. आणि म्हणूनच आज आपली ताई तिच्या घरच्यांपासून लांब आहे आणि तिला त्या गोष्टीचा किती त्रास होत आहे हे सगळं दाजीने अनुभवलं आहे आणि अजूनही अनुभवत आहेत. कुठे पुढे जाऊन तुम्हालाही अनुभवायला लागू नये, आणि म्हणूनच त्यासाठी दाजी जीवाचं रान करत आहेत. आणि तुम्हा सगळ्यांना स्वतःच्या प्रेमाचं पडलं आहे. तुम्ही कोणीही दाजींचा विचार करत नाही आहात. मला हे तुमच्याकडून कुणाकडूनही अपेक्षित नव्हतं, असं म्हणून बंटी जो आहे तो तिथून निघून गेलेला आहे. तर त्याचनंतर बंटी गेल्यानंतर इकडे श्रीधरला फोन येतो. तर आता माधव जो आहे तो बोलतो की आता काहीही उपयोग नाही विचार करून ना फक्त डोकं दुखतंय, असं म्हणत तो खाली झोपलेला आहे. आणि त्याचनंतर आता हा श्री फोन घेऊन बाहेर गेलेला आहे आणि त्याने राघवला देखील सोबत घेऊन गेला आहे. इकडे राघव आणि श्रीधर दोघेही जण घराबाहेर पडले आहेत. आणि इकडे तो श्री जो आहे तो बोलतो की बोल ना, काय झालं? तर त्यावेळी ती बोलते की मी तुझ्या दारात उभी आहे, लवकर ये आणि दरवाजा उघड. तर त्याच वेळी श्री बोलतो की काय, तू इथे आली आहेस? आता आता श्रीधरकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो आणि तो जातो आणि दरवाजा उघडतो. आता प्रियंका लगेचच घरामध्ये घुसणार, तेवढ्यातच तो तिला बाजूला सारतो आणि बोलतो की चल आधी तू बाहेर चल. त्यावेळी प्रियंका जी आहे ती बोलते की काय, मी बाहेर चलू? नाही श्रीधर, हे बघ, मी आता बाहेर जायला आलीच नाही आहे. आता ना मला खूप कंटाळा आला आहे. मला खरं खरं सांग की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही, मी शेवटचं विचारते आहे. तर आता श्रीधर जो आहे तो बोलतो की हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहेच ना, मी कुठे म्हणतोय की नाही, पण मला थोडा वेळ दे. तर आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की नाही, माझ्याकडे वेळच तर नाही आहे तुला देण्यासाठी. हे बघ, उद्या माझे पप्पा लग्नही उरकून टाकतील आणि मग मी काय करायचं? आधी मला खरं खरं सांग, तू माझ्यावर प्रेम करतोस की माझ्याबरोबर तू टाईमपास केला? तर आता असं बोलल्यानंतर इथे हा जो श्रीधर आहे तो बोलतो की हे बघ प्रियंका, तू असं काही बोलू नको. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर त्यावेळी राघवही बोलतो की हे पहा वहिनी, तुम्ही असं टाईमपास वगैरे काही बोलू नका. माझा दादा असा नाही आहे आणि आमच्यावर तसे संस्कारही नाही की तो कुणाबरोबर टाईमपास करेल, समजलं? तर त्यावेळी आता श्रीधर जो आहे तो गप्प उभा असतो. एवढा राघवला बोललेला असून सुद्धा राघवने त्याची बाजू घेतली, हे पाहून श्रीधरला तर भारी वाटतं. तर त्याचनंतर आता प्रियंका बोलते की मग सांग, मग काय करायचा निर्णय घेतला आहेस तू? तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही? माझ्याबद्दल तू आप्पांना काही सांगितलं आहेस की नाही? तर त्यावेळी आता इथे श्रीधर आणखीनही या प्रियंकाला टाईम मागत असतो. पण त्यावेळी आता श्रीधर बोलतो की याने शहाणपणा केला, जे काही झालं
झालं आहे ना फक्त ह्याच्याचमुळे झालं आहे. तर आता इथे ही जी प्रियंका आहे ती बोलते की त्याने तरी निदान सगळं काही त्याच्यामुळे तरी निदान घरच्यांना सगळं काही समजलं आहे, पण तुझ्यात तर एवढी हिंमत नाही. मला सांग, तू प्रेम केलंस मग तुझ्यात एवढी हिंमत तर असायला हवी ना की तू घरच्यांना सांगू शकशील. तर आता इथे प्रियंका श्रीधरलाच ओरडत असते. तर त्यावेळी राघव बोलतो की चल, तुला वाटतं ना हे सगळं माझ्यामुळे झालं आहे, चल आता मी सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो, पण मला त्यासाठी एक वचन इथे प्रियंका वहिनींना द्यावं लागेल. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो राघवला की काय राघव, काय बोलतो आहेस तू. तर राघव बोलतो की मी तुमच्या दोघांचं लग्न उद्याच लावून देईल आणि तेही आप्पांच्या विरोधात जाऊन, पण फक्त प्रियंका वहिनीकडून मला एक वचन आहे, ते म्हणजे त्या नेहमी आपल्या आई आणि आप्पांचा सन्मान करतील, कधीही त्यांच्या मान सन्मानाला ठेच पोहोचणार नाही याचं भान ठेवतील आणि कधीही त्यांचा आदर करतील. तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो पद्माताईंच्या घराकडे पाहून बोलतो की या घराला नेहमी असंच वाटतं ना की या घरामध्ये सुना येतील आणि त्या जेव्हा येतील ना त्यावेळी या घराला तोडतील, या घराला वेगळं करतील आणि हेच त्यांना पाहायचं आहे, पण मला हे नको आहे. तर प्रियंका वहिनी, तू मला वचन देऊ शकतेस का की नेहमी आपल्या या घराला जोडून ठेवशील, नेहमी सतत जोडण्याचा प्रयत्न करशील, कधीही उलटसुलट आई आणि आप्पांना बोलणार नाही. हे वचन तर तू दिलं ना तर मी स्वतः तुम्हा दोघांचं लग्न लावून देईल. तर बोला, मान्य आहे तुम्हा दोघांना. तर राघवच्या बोलण्यावर श्रीधर आणि इथेही प्रियंका या गोष्टीचा विचार करतात. तर श्रीधर बोलतं की ठीक आहे, जर प्रियंकाला ही अट मान्य असेल तर मलाही हे मान्य आहे. तर श्रीधर जो आहे तो बोलतो की प्रियंकाने जर आपल्या आई आणि आप्पांचा मान ठेवला तर मलाही काहीच हरकत नाही आणि प्रियंकाने आपलं घर नेहमी जोडून ठेवावं असंच मला वाटतं. जर असं झालं तर मीही या लग्नाला तयार आहे. तर आता प्रियंका ही या गोष्टीचा खूप विचार करते आणि त्या दोघांच्याही हातावरती हात ठेवते आणि बोलते की मला हे अट मान्य आहे, मी हे सगळं काही करेल जे तुम्हाला अपेक्षित आहे, पण मी कधीही आपल्या घराला तोडण्याचा विचार करणार नाही. तर आता राघव बोलतो की चला, ठरलं तर मग आता उद्या आपण तुमच्या दोघांचं लग्नाचं पाहूयात. असं म्हणत राघव प्रियंकाला सांगतो की आम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला बोलू ना त्या ठिकाणी तुम्ही वेळेत पोहोचा. तर आता प्रियंका बोलते की ठीक आहे. तर आता राघव बोलतो की जा आता तू यांना सोडून ये. असं म्हणत आता श्रीधर जो आहे तो प्रियंकाला सोडण्यासाठी बाहेर जातो. तर त्याच नंतर आता राघव इकडे तिकडे पाहत असतो की कुणी त्यांना पाहिलं आहे की नाही, पण त्याला कुणीही दिसत नाही आणि राघव गेट उघडून आतमध्ये जातो. पण इकडे हा भास्करने हे सगळं ऐकलेलं असतं. तो गेटपाशीच उभा असतो आणि भास्कर बोलतो की उद्या हा श्रीधर या मुलीला पळून नेणार, म्हणजे पुन्हा शिवनाची मान खाली जाणार आणि या सगळ्याने त्याला खूप त्रास होणार आणि मुलाने पळून लग्न केलं या सगळ्याचा धिंडवडा आम्ही उठवणार आणि मग आमची दिवाळी साजरी होणार. तर इकडे शिवनाथच्या घरी दुःखाचं सावट आलं की आपल्या घरी आनंद साजरा तर होणारच होणार. तर आता इथे तो त्याचीच वाट पाहणार आहे की कधी एकदा हा श्रीधर त्या प्रियंकाशी पळून जाऊन लग्न करणार आहे आणि राघव हे सगळं घडवून आणणार आहे. तर आता पुढील भागात इकडे राघव आणि श्रीधरने ठरवलं आहे की त्या दोघांनी आता प्रियंकाला बोलावून प्रियंकाशी श्रीधरचं लग्न लावून द्यायचं आहे. तर आता इकडे श्रीधरने आई आणि आप्पांचा आशीर्वाद घेतला आहे. बहुतेक कदाचित श्रीधर कुठेतरी चालला आहे असं सांगून आता आप्पांना खूप आनंद झाला आहे की श्रीधर आपला चांगल्या कामासाठी चालला आहे. तर आई आणि आप्पा त्याला दोघेही जण आशीर्वाद देतात. राघव आणि श्रीधर दोघेही जण मिळून आता गाडीवरती चाललेले असतात आणि इकडे ही पद्मा त्या दोघांना जाताना पाहताच लगेच रुद्रांशला कॉल करते आणि रुद्रांशला सांगते की आत्ता श्रीधर आणि राघव दोघेही जण घराबाहेर पडले आहेत आणि आता एक काम करायचंस, आता तू त्या दोघांवरती नजर ठेवायची आहेस, ते कुठे जातात काय करतात सगळी खबर मला दिली पाहिजे. तर रुद्रांश जो आहे तो बोलतो की ठीक आहे तू. तर त्याच नंतर आता इकडे ज्यावेळी शिवनाथ जो आहे तो घराच्या बाहेर पडणारच असतो तेवढ्यातच तिथे आता एक किन्नर त्यांच्या दारावरती येतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. तर त्यावेळी आता ते काहीतरी आशीर्वाद देतात आणि शिवनाथ त्यांना काहीतरी पैसे दिले असते शिवनाथने. तर त्यावेळी ते आशीर्वाद देतात आणि शिवनाथ बोलतात की आम्हाला हा आशीर्वाद नाही, तर आम्हाला लवकर आमच्या सुना घरात आलेल्या हव्या आहेत, हा आशीर्वाद द्या. तर आता किन्नर जी आहे ती शिवनाथला बोलते की मग ठरलं तर आजच तुमच्या घरात तुम्हाला एक सून येणार आहे, असा हा आशीर्वाद त्या किन्नरने दिलेला आहे. आणि त्याच नंतर आता इकडे
प्रियंकाने तिची सामान वगैरे भरलं आहे आणि आता ती श्रीसोबत लग्न करण्यासाठी पळून जाण्यासाठी निघालेली आहे. तर आता इकडे हा जो श्रीधर आहे तो राघवला म्हणत असतो की राघव, आज ना पोटात असं वाटतंय की खूप मोठा गोळा येणार आहे. तर त्यावेळी आता राघव बोलतो की हे सगळं काय म्हणतोयस तू, हे बघ आता काहीही झालं तरी मागे फिरायचे नाही. तर त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की पण राघव, खूप भीती वाटते आहे रे. तर आता इकडे पद्माचा प्लॅन झालेला आहे की आता या श्रीधरने एकदा पळून जाऊन त्या मुलीशी लग्न केलं तर आपण एकदा त्या शिवनाथच्या नावाने टोमणे मारायला मोकळे. आणि आता खरी मज्जा तेव्हाच येणार ज्यावेळी हा मुलगा त्या सुनेला घेऊन घरामध्ये येणार. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि अजूनही कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.